तर आपले नेक्स्ट स्टुडंट आहे ज्यांनी जस्ट आता 12वी पास केली. सो मला एक गोष्ट सांगायची अशी आहे की नवीन मुलं जे आता करिअर त्यांचं स्टार्ट करताय, एज्युकेशन करताय, पण एक इंटरेस्ट घेत आहे आणि ते करण्यासाठी क्लास पण जॉईन करताय, डायरेक्ट उतरत नाही. तर हा सजेशन मी सर्वांना देईन वैयक्तिक मताने की तुम्ही पहिला क्लास करा, कुठेही करा, माझ्याकडे करा मी असं म्हणतच नाहीये. पण शेअर मार्केटमध्ये यायचं असेल पहिले क्लास करा, स्वतःला वेळ द्या, समजून घ्या, डायरेक्ट उडी मारू नका. राईट. तर त्याचा पण उदाहरण तो सांगेलच. बोल, नाव सांग. ओंकार लक्ष्मण. जोरात बोल ओंकार, आवाज येत नाही. माझं नाव ओंकार लक्ष्मण दळवी. मी आत्ताच पेपर दिले. हो, म्हणजे 12वीचे ना? हा. Right. अगोदर मला काहीच येत नव्हतं. पण आज शेवटचा दिवस मला सगळं येत. आणि माझ्या घरचे पण नाही म्हणत होते क्लासला, हा, सट्टा वगैरे असं बोलून. हा, पण जेव्हा तुमच्याशी भेट झाली तेव्हापासून असं वाटलं की नाही करू शकतो. हा, टेक्निक लावून जर केलं तर होऊ अच्छा. शकतं. माझा जसं क्लास जॉईन झाला, पहिला नाही वाटलं, पण आता हो वाटतंय. आणि आता डायरेक्टली आता आपण ट्रेडिंग करतोय लाईव्ह मार्केटमध्ये, है ना. एक एक स्टॉकने केलं तरी ट्रेडिंगच राहणार आहे. बरोबर आहे का नाही? फॉर एक्झाम्पल आता मी एक स्टॉक तुम्हाला म्हणतो तर तुम्हाला छोटं वाटत असते, तेच तुम्ही एमआरएफ एक स्टॉक घ्या, कितीच आहे तो एमआरएफ, काय प्राइस चालू आहे एमआरएफ सांगा बरं. नाही एमआरएफ, 1,00,000 चेकआउट प्राइस. 1,26,000. एक शेअर कितीला भेटतो एमआरएफ चा? 1,26,000. कमी आहे. अंडरस्टँड दॅट. ओके, तर मग सांग कसं वाटतं लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस कशी वाटते? मार्केट मी आल्यावर मला आल्याला 2 ते 3 मिनिट लागायचे, आता 20 ते 30 सेकंदात. म्हणजे जे 2 मिनिटं 3 मिनिटं लागायची ते आता 20 सेकंड वर तू हो. ट्रेड एक्झिक्यूट करू शकतो, ट्रेड घेऊ शकतो. सगळं परफेक्ट द्यायला लागले. अच्छा. ऑप्शन संदर्भात डाऊट क्लिअर झाले? हो सगळं. त्याच्यासाठी खूप टेक्निकल नॉलेज लागते असं काहीच मला वाटते. नाही. काहीच नाही. काही काहीतरी रॉकेट सायन्स सारखं नॉलेज असेल तरच होईल, इंग्लिश पर्यायी तर होईल. नाही हा? आपल्या भाषेत ते आपल्या भाषेत. हा. ओके. आणि इक्विटी मध्ये चार्ट बनवायचे ते आले, ते पण टेक्निकल एकदम चार्ट आले. ते फक्त बोलायला अवघड आहे. हो, आणि काय बोलायची गरज नाही, शेअर मार्केट मध्ये काही बोलता नाही. हा प्रोफेशन असा आहे, मी परत एकदा रिपीट करतो, तुमचं एज्युकेशन कोई मतलब नाही, तुम्ही कुठं आहे कोई मतलब नाही, तुम्ही किती प्रोफेशनल आहे कोई मतलब नाही, तुमच्याकडे सिस्टम काय काही गरजेचं नाही, तुमची बॅकग्राऊंड काय काही गरजेचं नाही. अंडरस्टँड? बस तुमको क्या आना चाहिए? राइट एंट्री, है ना. राइट एंट्री साठी नॉलेज गरजेचं. आणि फॉरेक्स क्लास जो आपण कम्प्लीट केला त्याच कसं वाटलं तुला? इंडियन मार्केट पेक्षा ते सोपं आहे. खूप सोपं आहे. व्हेरी गुड. बघा 12वीचा मुलगा म्हणतोय की फॉरेक्स इंडियन मार्केट पेक्षा जास्त सोपं आहे, आणि हा बोलायचा फक्त नाहीये, तो ट्रेड पण करतोय फॉरेक्स मध्ये, राईट. आणि त्याच्यावर पण त्याला एंट्री जी आहे ती परफेक्ट समजते आणि पुढची गोष्टी परफेक्ट येतात. तर ओव्हरऑल तुला काय म्हणायचं क्लास बद्दल, तुला काय मत आहे तुझं? सॅटिस्फाईड आहे तू? हो. काय म्हणायचं बोल. क्लास एकदम चांगला आहे, जे आपल्याला भाषा येते सांगता राईट. एकदम सोपा भाषा. पण मला तीनच येते हा, हिंदी, इंग्लिश आणि मराठी. नाही तर म्हणे की चलो अभी मल्याळम में भी स्टार्ट करतो. ओव्हरऑल तुला काय वाटतं, तुझं मत काय, तुझं डिसिजन आता आत्ताशी 12वीला आहे तू, किंवा 12वी झाली आत्ताशी, आणि फार लवकर डिसिजन घेतला असं वाटतं का तुला शेअर मार्केटला? जास्त समजतं. बरोबर, व्हेरी गुड. आणि ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट बोललाय ओम, की 12वी 13वी किंवा 15वी म्हणजे यंग एज जे असतात ना, त्यांना स्पीड शिकवायची गरज पडत नाही, त्यांना मॅच्युरिटी शिकवायला लागते. पण फायदा हा आहे की जर त्यांनी क्लास केला तर मॅच्युरिटी पण येऊन जाते. पण 90% ट्रेडर जे आहे यंग वाले, ते बिना क्लासचे डायरेक्ट उतरू राहिले, आणि असे उतरतात उडी मारून परत गायब होतात. बरोबर. तर तसं चुका करू नका. मार्केट आज पण आहे, जो तुम्हाला आज प्रॉफिट दिसतोय तो 8 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 1 महिन्यांनी पण भेटू शकतो, पण क्लास झाल्यावर, आणि तो रोज भेटू शकतो. असं तुला कॉन्फिडन्स आहे आता रोज आपल्याला प्रॉफिट होऊ शकतो? व्हेरी गुड. तर काही विचारायचंय तुला, काही सजेशन द्यायचंय? सब क्लिअर आहे. तर रिव्ह्यू पॉईंट 10 पैकी किती देण्याची इच्छा असेल? कोणी सांगितलं म्हणून देतोय? बरं, काही सजेशन? ओके, ठीक आहे. ऑल दी बेस्ट, प्रॅक्टिस कर, डाऊट आला तर परत क्लास रिजॉईन.